महायुतीच्या बॅनरवरती गोपीनाथ मुंडेंचा फोटो नसल्यानं प्रीतम मुंडे चांगल्याच संतापल्या। बीडमधील महायुतीच्या मेळाव्यातील बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटो गायब झालेला होता। या पुढच्या मेळाव्यामध्ये असं चालणार नाही असं प्रीतम मुंडेंनी संतापून सांगितलं। प्रीतम मुंडेंचा भाजपचं नाव घेत प्रीतम मुंडेंनी आता स्वतः संताप व्यक्त केलेला आहे। तर बीडमधल्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये आज नाराजी नाट्य पाहायला मिळालं। मी इथे उपस्थित असणाऱ्या माझ्या मुंडे परिवाराच्या माझ्या मुंडे परिवाराच्या फक्त आम्ही जे रक्तानी मुंडेंमध्ये जन्मलो ते नाही, गोपीनाथ मुंडेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणूस जो इथे बसलेला आहे त्या सगळ्यांच्या मी भावनेची मनापासून खूप खूप कदर करते। कारण आपला नेता हयात असताना त्याच्या समोर आपण शाईन मारण्यासाठी त्याचे फोटो लावले का नाही लावले ह्याच्यासाठी आंदोलन करणं, आक्रोश करणं, आवाज उठवणं हे तर कोणीही करतं। आज आपला नेता हयात नसताना त्याचा सन्मान, त्याची प्रतिष्ठा ही त्याच्या योग्यतेप्रमाणे जपली जावी ह्याच्यासाठी आवाज उचलणारे तुम्हाला माझा मनापासून सलाम आहे, तुम्हाला त्रिवार वंदन आहे। तुम्ही सगळे होतात, तुम्ही आम्हाला सांभाळून घेतलं म्हणून आजपर्यंतचा प्रवास झालेला आहे। इथून पुढचा प्रवासही आपल्याला सगळ्यांना एकत्र करायचा आहे। हे करणारे कोणीही असतील, मी यापूर्वी कधीही या प्रकारच्या कुठल्याही विषयावर बोलले नव्हते, पण हे करणारे कुठलेही पक्ष असतील, मग तो अगदी भारतीय जनता पार्टी जरी असेल तरी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये खरं तर महाराष्ट्रात कुठे हे झालं नाही पाहिजे, परंतु किमान बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबांचा फोटो वगळून जर कुठले कार्यक्रम घेण्याचे प्रकार झाले तर त्याचंही आम्ही स्वागत करणार नाही। आपला पक्ष करतोय म्हणून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करू नये, हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत। त्यामुळे मी ह्याची विनंती करते, आज ही भूमिका स्पष्ट करणं मला वाटतं ही काळाची गरज होती। तुमच्या कोणाच्याही मनात ही खंत राहू नये म्हणून ह्याचा उल्लेख मला इथे आवर्जून करावासा वाटला। ज्या मुंडे साहेबांच्या नावाशिवाय बीड जिल्ह्यातलंच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातली कुठलीही मोठी राजकीय घडामोड आज साहेब जाऊन 10 वर्ष झाले तरी सुद्धा पार पडत नाही। त्या मुंडे साहेबांचा प्रोटोकॉल मध्ये नाहीये फोटो, हे कारण खरंच मनाला पटणार नाही। हा काही प्रशासकीय कार्यक्रम नव्हता की ज्याच्यावरती ठराविकच लोकांचे फोटो आले पाहिजेत। मला नाही वाटत आज जर आपण असं सांगितलं की नाही नाही आमच्या जिल्ह्यात तुम्ही मुंडे साहेबांचा आणि पंकजाताईंचा फोटो टाकल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होणार नाही असं म्हणालो तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याची कोणी काही त्याच्यावरती घेईल दखल असं मला वाटत नाही। खासदार कैसा हो प्रीतम ताई जैसा हो का, हा मग काय आता, नाही तर फायदा काय या महायुतीच्या बैठकीचा। तर तुम्हालाच हा प्रश्न विचारते की आता लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे का बिनविरोधच काढलं पाहिजे आपल्याला। एकूण परिस्थिती बघता आपल्याला आज महायुतीचे उमेदवार म्हणून ही निवडणूक अक्षरशः बिनविरोध होताना दिसते। महायुतीचे उमेदवार म्हणते कारण भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहेत ना, स्वतःचं नाव उमेदवार म्हणून डिक्लेअर करायचं नाही, पण त्याच बरोबरीने सर्व मित्र पक्ष आहेत आता त्यांनी तर माझंच नाव डिक्लेअर करून टाकलंय म्हणून मित्र पक्षांचा सन्मान करणं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीचे संस्कार आहे। त्या दोन्ही गोष्टींचा मला विचार करणं भाग आहे। तुम्ही म्हणत असाल मी उमेदवार तर मी उमेदवार म्हणलाच आहे आता ऑलरेडी, त्यामुळे बदल होऊ शकत नाही त्याच्यामध्ये, आणि ते सगळं ऑन एअर गेलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।